भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाणाऱ्या मढी यात्रेला 13 तारखेपासून सुरुवात होणार असून या यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भेटून यात्रा काळात पोलीस बंदोबस्त वाढवण्यासंदर्भात निवेदन दिले आहे। यात्रा काळात राज्यात प्रसिद्ध असलेला गाढवांचा बाजार याच यात्रा उत्सव काळात भरवला जातो। त्याचप्रमाणे या काळामध्ये रंगपंचमी, होळी तसेच गुढीपाडवा असे 3 मोठे सण येत असल्याने भाविकांची मोठी गर्दी मढी येथे गणितनाथांच्या दर्शनासाठी होत असते। त्यासाठी या यात्रा काळात काही दंगेखोर इसम भाविकांना त्रास देण्याचे काम करत असतात। यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने वाढीव बंदोबस्त देण्याची मागणी सरपंच संजय मरकड यांनी केली आहे। या ठिकाणी आदरणीय या अहिल्यानगर जिल्ह्याचे ॲडिशनल एसपी साहेब प्रशांतजी खैरे साहेब आणि पोलीस अधीक्षक साहेब ओला साहेब यांना आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने व देवस्थानच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की ही यात्रा अगदी आगळीवेगळी यावेळेस भरणार आहे। अनेक विषय आपल्याला माहीत असेल की प्रसार माध्यमातून अनेक विषय त्या ठिकाणी जे काही 2 नंबर पशु हत्या करणारे मंडळीला आपण त्या ठिकाणी बंदी घातलेली आहे। म्हणून एक आगळीवेगळी यात्रा यावर्षी त्या ठिकाणी भरणार आहे आणि म्हणून आम्ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आम्ही साहेबांना मागितलेला आहे, जेणेकरून मढीची परंपरा रूढी कुठेतरी यांना छेद देण्याचा प्रयत्न एक समाज त्या ठिकाणी करीत आहे। मढीचं मंदिर बांधत असताना गाढवांना त्या ठिकाणी मान आहे। मढीचं मंदिर ज्यावेळेस बांधकाम चालू होतं त्यावेळेस वाहनाची सुविधा नव्हती आणि म्हणून गाढवांच्या पाठीवर मोठमोठे दगड त्या ठिकाणी वाहून आणण्यात आले आणि म्हणून गाढवांनाही त्या ठिकाणी मान आहे। त्यांचा महत्त्वाचा बाजार त्या ठिकाणी भरला जातो आणि हा त्यांचा मान सन्मान आहे। तो हे बाजार आज जवळजवळ 4 वर्षापासून तिसगाव या ठिकाणी भरतो। त्यासाठी आम्ही एसपी साहेबांना मागणी केलेली आहे की तो बाजार तुम्ही तिथं अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावून मढीला कसा भरेल, जेणेकरून आमची परंपरा कशी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांना विनंती केली। दुसरी गोष्ट, तमाशा ही आपली लोककला आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि गेल्या वर्षी एकही तमाशा त्या ठिकाणी आला नाही। काही धर्मांध त्या ठिकाणी तमाशा बंद पाडत आहेत, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी दंगामस्ती ते करत असतात, महिलांची छेडछाडी त्या ठिकाणी करत असतात, कलाकारांची छेडछाड करत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी अतिरिक्त एक पोलीस बल तमाशामध्ये असावं अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे। जेणेकरून पोलीस प्रशासनाने त्यांनी आम्हाला सांगितलंय का कुठल्याही परिस्थितीत आम्ही असे प्रकार होऊ देणार नाही। गाढवाचा बाजारही मढीत आणला जाईल, तमाशामध्ये जर कोणी काही छेडछाडी करीत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। हे जेणेकरून आमची परंपरा आहे, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, लोककला, तसेच हे गाढवांचा बाजार ही काय आमची नाथांची परंपरा आहे, ते परंपरा पाळण्याचं त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करू असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।